राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांनंतर आता 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला होता। आधी 5 फेब्रुवारीला होणारं मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे, तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला केली जाणार। या निवडणुकांच्या तोंडावर राज्य निवडणूक आयोगानं महत्त्वाचा मताधिकार मोबाईल ॲप सुरू केला। या ॲपच्या माध्यमातून मतदारांना मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्राची माहिती सहज मिळणार आहे। मताधिकार हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येणार आहे। या ॲपमध्ये मतदारांसाठी 2 पर्याय असतील, नाव शोधणं आणि मतदान केंद्र शोधणं। मतदाराला यासाठी संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक टाकावा लागणार। तसंच मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी mahasek-voterlist.in हे संकेतस्थळही उपलब्ध असल्याची माहिती आयोगाने दिली आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।